आली माऊली. माऊली मिनी ब्लॉग. सर्वात आधी सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे आषाढी एकादशी आणि अनुजच्या स्कूलमध्ये आहे वेशभूषा पारंपरिक. तर त्यालाच हे करायचं आहे, तयार करायचं. इथं सकाळी लवकर आवरून शाळेत बोलवलं होतं म्हणून इथं आमचं त्याला आवरायचं चालू होतं गडबडीत. तर इथं काही असा मी व्हाईट कुर्ता मागवला होता आणि त्याच्यावर अशी त्याच्या बाबांनी प्रिंट करून आणली होती. मग इथं सकाळी पटकन उठून ना त्याला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि त्याचं इथं माझं आवरून परत त्याचं आवरायला घेतलं. कारण ना पोरं कसं त्यांचं लवकर आवरलं तर परत पोरं कुरकुर करतात, चिडचिड करतात ना त्यामुळं ना मी त्याला माझं आधी आवरून सगळं घरातलं घेतलं आणि परत मग मी त्याला आवरायला घेतलं. तर इथं माझं घरातलं सगळंच देवपूजा वगैरे सगळं आवरलं होतं. आज एकादश असल्यामुळं घरी दोघांचाही आमच्या उपवास होता. तर त्याच्यासाठी शाबू वगैरे सगळं आम्ही खिचडी आणि ह्याच्या टिफिन पण द्यायचं होतं. तर ह्याला शाबू आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडते. तर इथं खिचडी वगैरे सगळं डब्याला बनवून झालं होतं. इथं सगळं टिफिन वगैरे रेडी करून ठेवला आणि मग ह्याला मी आवरायला घेतलं होतं. झालं का? पाया पडू का? पाया पडू का? सॉली तर कसं काढायचं काय? पिक्चरांकडं काढून द्यायचं. थांब क्या रे, जरा थांब क्या अनुज. अरे ठेव की रे नंतर. अरे सांग की सगळं.
त्याचा फक्त दिसला पाहिजे. हं. कपडे वगैरे तर त्याचे सगळं घालून झाले होते आणि ना त्याचं दूध वगैरे प्यायचं राहिलं होतं. मी पटकन आवरलं तोवरपर्यंत इकडं त्याच्या बाबांनी ना त्याला दूध वगैरे रेडी करून ठेवत होते. तर माझ्यासाठी मोठा एकच टास्क आहे की रोज ह्याचे केस विचारणे का. तर हा एका जागी काही थांबून केस विचारूनच घेत नाही आवरून. त्यामुळे पटपट की नाही त्याला बडबडत वगैरे येतं आणि त्याचे बडबड ऐकून घेत का नाही मी पटकन यायचं त्याची केस विचारून घेतल्याने त्याला असं काहीसा टिका लावत होते. तर पुढे बघा डार्क होते तर थांब रे खालू नको कुठे गेलं असू थांब हलवू नको काय करू नको थांब इथं पण लावून घेतो लागेल नको. ते ह्याचा होता पण ह्याचा नसतंय शिक्का मिळेल सोडा थांब रे. बस की एवढ्या खाली पाणी लागतात कुठं आणलं. पहिलं बरं होतंच होय. कुठं आता इथं शेंबड्याला लावू का खाली बस हात कशाला लावू नको बस खाली हात आधी घडी घाल. ह्या पोरांना आवरायचं म्हणजे टास्क. ही धरावा असा कॅमेरा धरा टोपी बिपी हा म्हण की रामकृष्ण हरी माऊली म्हण की रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली. हा माऊली माऊली. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण माऊली. माऊली 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 असा आमचा विठ्ठल मस्तपैकी तयार झालाय. इथं आम्ही थांब ना साध्या ड्रेसचा मस्त इथं एम्ब्रॉयडरी करून आणल्या. टोपीला सुद्धा तिकडं पिलो टोपी दाखवूया. हा मस्त असा कुणी करून आणले रे हे ते बाबाने. या इकडं बघ हास काढलं की काढल्या. गाडी घेऊन चला नामदेवा हा इकडं बघ रामकृष्ण हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम. अनुज कृष्ण हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम. इथे तो पूर्ण रेडी होऊन तयार झाला होता. मी इथे जरा रील्स वगैरे व्हिडिओ काढायचे होते म्हणून त्याच्यासाठी याला मी रील्स वगैरे काढत होते. आणि काल जसं त्याला समजलं होतं ना स्कूलमध्ये 2 दिवस आधीच सांगितलं होतं की असं आषाढी वारीचं हे करायचं प्रोग्राम करायचा आणि झेंडा आणि टाळ पाहिजे. तर हा काय झेंडाने टाळ आणस्तंत गप बसला नव्हता. टाळ ऑलरेडी होता त्याचा तरी तो कालपासून काढून घेतला आमच्याकडं आणि टाळ
वाजवण्यात इतका व्यस्त होता तर कालपासूनच ह्याचं चालू आहे टाळ आणि झेंडा. माझे व्हिडिओ वगैरे झाले काढून, मग तर इथं लगेच आम्ही त्याला घेऊन आलो स्कूलमध्ये. का तर स्कूलचा टायमिंग झालं होतं. स्कूलच्या इथे म्हणजे मस्त असं बॅकग्राऊंड होते, मग तिथे छोटे छोटे क्लिप्स व्हिडिओ वगैरे काढून घेतले, फोटो काढून घेतले. आणि माझा छोटा वारकरी कसा वाटतोय, त्याचं लुक कसं आलं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि परत ना त्याला आम्ही तयार केलं, पण तयार सगळे तिथं मस्त मस्त असे आज काही रोकुमाई, छोटे वारकरी, विठ्ठलाची वेशभूषा खूप छान छान केलं होतं स्कूलमध्ये. तर इथे तुम्हाला मी पुढे दाखवते. चला. अक्षरशः ना अहो 2 दिवस फिरत होते. का तर आमच्या ईश्वरपूरमध्ये एकाच ठिकाणी ते शॉप आहे आणि ते म्हणजे प्रत्येक वेळेस मी ड्रेसवर एम्ब्रॉयडरी करून घेत असते, पण तेच करून आणतात, मी काही करून हे करत नाही. पण ते 2 दिवस फिरत होते, त्यांना काही ते भेटत नव्हतं का ते एम्ब्रॉयडरी सोडून आले आणि तोपर्यंत तिथं आहोत ना बाहेर जायचं होतं. तर त्यांच्यासाठी ते खिचडी वगैरे बनवलीच होती. मग त्यांना पटकन खायला दिली आणि परत तिथून आणि काय बोलू, मला खरं तर हे त्यांच्यासमोरच बोलायचं होतं पण ते व्यक्तच होता आलं नाही. त्यामुळं खरंच ते प्रत्येक ह्याच्यामध्ये ना मला खूप सपोर्ट करतात, त्यामुळंच मी इथवर आहे आणि ते सगळं करू शकते. जेव्हा त्यांनी मला ते सर्व आणून दिले किंवा सगळं हे साहित्य हे करून दिलं, तेव्हाच काहीतरी हो त्याला मी व्यवस्थित हे करू सजवू शकले. तर थँक्यू. मुलांना आवरायची म्हणजे कसरतच आहे आणि सकाळपासून तीच कसरत आमची दोघांची चालू होती. माझ्यासोबत तेही त्याला खूप हे करत होते की आवरण्यात माझी मदत करत होते. मी इकडे त्याचं आवरले की ते त्याला दूध वगैरे गरम, म्हणजे त्याला रोज सकाळी डेली दूध लागते, तर ते दूध वगैरे गार करण्याचं त्याला म्हणजे प्यायला वगैरे देण्याचं त्यांनी काम केलं. मी इकडं पटपट त्याचं आवरत. तर दोघं असल्याशिवाय काहीच होणं शक्य नाही, मला तर नाहीच नाही. का तर ना खरंच ते खूप म्हणजे खूप वारकरी. इकडे बघा, कसं वाटलं तुम्हाला? काय होतं तुमच्या शाळेत? इकडे बघा की हो वारकरी, बघू. आ काय होता? तुम्ही छोटे वारकरी झालेला होय? हा हा, इकडे बघ की. हा हा, इथे त्यावर त्याचा आणायला जायचं टायमिंग झालं, 11 वाजले होते. मग इथं पटकन मी त्याला आणायलासाठी गेले, तर इथं बघते आणायला गेले तर त्यांचे बाकीचे जे काय दिंडीचे म्हणजे पोरं गेले होते ना, जे मोठे शिशुवर्गात होते त्यांचे ते काय आले नव्हते. इथं आम्हाला भरपूर वेटिंग करावं लागलं आणि मग स्कूल सुटलं. आता जाताना तर इतका ठाकटीक आवरून गेलेला आणि आल्यावर बघा किती त्याचा कसा अवतार आहे. ते लहान मुलं काय त्याच्यासोबत गप्पा मारत मारत घरी आले आणि घरी आल्यावर मग इथं खिचडी खाऊन घेतली. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.